एक महत्त्वाची बातमी 113 कोटींच्या कथित मनी ट्रेड कॉइन प्रकरणाची एक अपडेट समोर येते। या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे। मुंबई ठाण्याच्या इतर ठिकाणच्या छाप्यामध्ये 1 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचाही आरोप आहे। अमित लखान पाल यांच्यासह चौघांविरुद्ध आता तपास सुरू आहे। दरम्यान लखान पालने अर्थ मंत्रालयाचा अधिकारी भासवून फसवणूक केल्याचाही आरोप आहे। पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये आता भाडेवाढ होणार आहे। ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबईसह MMR रिजनमध्ये भाडेवाढ करण्यात येणार आहे। रिक्षाचं भाडं आता 1 रुपयांनी वाढणार आहे, तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुढच्या महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे।